गाईज, आज मी आहे रमशेद. ही आमची एक समाज आहे. हा एक मोठा ग्राउंड आहे आणि दाखवतो. हा बघा, ती जी बिल्डिंग आहे ना ती आहे रामशा. आणि ना हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, ए भाई तू कौन है? चैनल का नाम बता रे. अल्ट्रा अंडरस्कोर अंश पॉइंट नाही हटून दे. अल्ट्रा पॉइंट यार मी आठवतो थांब ना. माझ्या चॅनलचं ही अननोन पीपल कोण आहे? गाईज, आय एम @सना _मेस्त्री. मस्त व्हिडिओ. तुझा थोबडं तरी दाखवला नाही. माझा एवढा मोठा आहे की मला नाही करने वाले हैं फकिंग नॉनसेन्स. लिटरली वापस सगळं नाही वापस नाही यार. मग एक दुसरी व्हिडिओ बनेल बघ. मी थांबवला नाही आहे. माझं चॅनल संस्कारी आहे. असंस्कारी गोष्ट नसणारी तू संस्कारी. हट. खरंच सगळ्यात डेंजर डॉनची तू टपली. ये टपली मारी आहे. 2 मिनटं गाईज, मी हिची हवा काढून येतो. हा मी काय बोलत होतो, तर ही आमची समाज आहे. इथे आज आम्ही दसरा साजरा करणार आहोत. आणि हां, अजून एक गोष्ट आहे. पुढे जामा, हमको उधर जाना पड़ेगा. सर्वात प्रथम आपण हे व्हिडिओ मध्ये येतात तुम्ही. गणपतीमध्ये जे अरे हे युट्यूबवर व्हायरल होणार आहे. कैलासवासी नैना कुंडाळकर पार्श्वती जे द्यायचं राहिलं होतं, तर ते प्रथम आपण देऊया. आणि त्यासाठी मी सुभाष चंद्रांना पाचारण करतो. ए सन्या, हे कॅमेरा उलटा कसा करायचा? ते नाही जमणार का म्हणून मी असं नेहमी करायचं. तर माझ्याकडे म्हणलं माझं जाम लॉंग लास्टिंग. हे जे तुम्हाला हे दिसतंय ना, हे जे दिसतंय ना ते आहे वॉल. आणि ते हे का आपलं हां स्पोर्ट्समधून एक. गाईज इथे इलेक्शन कोणतं तरी चाललं आहे काहीतरी. चला बघूया. हे पारितोषिक खो खोपटू, सर्वोत्कृष्ट खो खोपटूला दिलं जातं. गेली 31 वर्ष हे पारितोषिक दिलं जात आहे. तर बदलापूर येथे जे खो खोची स्पर्धा झाली, खो खो लीग, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून ज्यांनी बक्षीस मिळवलं आणि आपल्या समाजाचं नाव त्यांनी प्रकाशात आणलं, म्हणजे जास्त अजून गाजवलं, त्याबद्दल कुमार गौरेश भांगरे याला हे पारितोषिक आलेला नाही. तो कसा वाजू म्हणून सांगतो. त्यानंतर 31व कैलासवासी शंकर रामजी कोळी स्मरणार्थ पारितोषिक. हे बाकीचे जे दिसते ना वॉलवर ते सगळे काम करतात. गौरेश भांगरे बरोबर घे ना. हा, गौरेश भांगरेचं पारितोषिक. शिलेचं नाव गौरेश आहे. हा घेतोय, स्वीकारतोय, तो त्याच्याकडे सुपूर्द करेल. अत्यंत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळवणं हे कठीण असतं. पण हे ते त्यांनी सण्याचं गौरेशने जाम मिळवलेलं आहे. लगेच झालं व्हिडिओ. तर समाजाध्यक्ष सुभाष परेकर, धन्यवाद आरुष. त्यानंतर 31वच कैलासवासी शंकर रामजी कोळी स्मरणार्थ फुल ऑन व्हिडिओ व्हायरल होणार आहे क्रिकेटपटू युट्यूबवर. हे पारितोषिक आहे. तर आनंद भारती समाज तसंच कोळी कंबाईन या दोन्ही संघाकडून ज्यांनी खूप वेळा
अर्धशतक सादर केली आणि विकेट्स पण घेतल्या, 3 विकेट्स बऱ्याच वेळा. तर यावेळेचा नवोदित क्रिकेटपटू आहे आपला मृगेन केतन कोळी. समाजात त्याला पारितोषिक प्रदान करायचं आहे. मितांश. अष्टपैलू एक चांगला खेळाडू आपल्याला मिळालेला आहे, त्याचं अभिनंदन. ही माझे काकाचा मुलगा आहे. मी मोठा आणि 31व कैलासवासी मकरंद रामचंद्र ठाणेकर स्मरणार्थ पारितोषिक हे सर्वोत्कृष्ट क्रीडापटूला दिलं जातं. काय? म्हणजे ज्याचा अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स काय आहे हो? त्या खेळाडूला दिलं जातं. तर मिलान इटाली येथे झालेल्या मलखांब काय अजून येतंय का व्हिडिओमध्ये? मध्ये जे सादरीकरण सगळं केलं तिथे दाखव, गिनीज जेवढं बुक मध्ये करायचं. त्याचं नाव समाविष्ट झालं, त्याचा आपण सत्कार केला होता. तर त्यालाच हे पारितोषिक जाते. कुमार श्रीराम जाधव, तो सध्या इथे उपस्थित नाही आहे. आहे 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 हा, त्याच्या बदल्यात दुसरा मलकामपटू, त्याचा मित्र, तुझं नाव काय? सार्थक हा त्याचा मित्र आहे. तो ते पारितोषिक स्वीकारतो. हा स्वतःही चांगला मलखांब करतोय. तर तुलाही शुभेच्छा आणि मी व्हिडिओ श्रीराम बनवतो. जाधवलाही शुभेच्छा. पण ही व्हिडिओ तर, युट्यूबवर व्हायरल होणार आहे. चौथं पारितोषिक आहे आपलं द्यायचं राहून गेलं. 9व्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत विजेता, अबॅकस आंतरराष्ट्रीय श्रेणी परीक्षेत सुवर्ण पदक त्याला मिळालं होतं. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी ते 7वी मधील 1800 मुलांमधून GPA काउंटमध्ये तृतीय क्रमांक व ऑनर्स सोसायटी क्लबचं सदस्यत्व त्याला मिळालं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी 2023 महाराष्ट्र राज्यातून 8वा, ठाणे जिल्ह्यात 2रा, ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि शाळेतून प्रथम आलेला आपला लाडका शारव चंदन नांगरूत. पण आला नाही. पप्पा आला. शारवचे पिताश्री पारितोषिक स्वीकारतायत. अत्यंत सुंदर कामगिरी होती त्याची अबॅकस मध्ये. गणपतीत हे पारितोषिक द्यायचं राहून गेलं, त्याबद्दल क्षमस्व. त्यानंतर समाजातील सर्व प्रकारच्या कार्यात मोलाचं सहकार्य करणारी काही मुलं असतात. त्यांच्यापैकी काही निवडक मुलांना आपण पारितोषिक देतोय. म्हणजे ते ग्राउंडमध्ये तुम्हाला राबताना दिसतील. त्यांना सकाळी बोलवलं ते येतात, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कामं करत असतात. आणि ती मुलं तुम्हाला दिसतात पण त्यांची नावं माहीत नसतात. तर अशा चौघांना आम्ही आज पारितोषिक देतोय. सर्वप्रथम मितांश. कुमार निखिल कुशवाहा. निखिल कुशवाहा अत्यंत चांगला खो खो खेळतो, क्रिकेट खेळतो, क्लाइम्बिंगमध्ये सुद्धा तो तुम्हाला दिसेल आणि खूप चांगलं काम करतो मनापासून. चल सोडून टाकू. त्याचप्रमाणे पुढील पारितोषिक कार्याध्यक्ष श्री महेश कोळी यांनी द्यावं अशी विनंती करतो. पुढील पारितोषिक आहे कुमार सुयोग वाघमारे. हा सुद्धा तुम्हाला खूप काम करताना दिसेल आणि आता नुकताच त्याला MS हायस्कूलनी खो खोचा प्रशिक्षक म्हणून नेमलंय. ही एक अभिनंदनीय बाब आहे आपल्यासाठी. आपला प्रणय कमले मावळी मंडळचा MS हायस्कूलचा प्रशिक्षक झालाय. त्याचप्रमाणे सार्थक दिघे. सार्थक आज नेमका नाही आला वाटतं. त्याचं पारितोषिक घेत. तुझं नाव काय? अर्णव त्याचं पारितोषिक स्वीकारतोय. आई खूप तुम्हाला दिसेल काम करताना मैदानात. सगळी खो खो खेळणारी किंवा ही जी मुलं आहेत सगळी ही नेहमी सतत दिसत असतात, राबतात. कौतुक वाटतं ते आणि एक शेवटचं पारितोषिक दिलीप नाखवा यांनी द्यावं अशी त्यांना विनंती आहे. कुमार वेदांग भोजने. हॅलो. आई उत्कृष्ट खो खो पटू आहे आणि बॅनर स्टिकरचा आर्टिस्ट आहे. अत्यंत चांगलं काम करतो. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ही मुलं सतत काम करत असतात.
तर आम्ही कमिटीने निर्णय घेऊन त्यांना आता ही उत्तेजनार्थ सर्व पारितोषिके दिलेली आहेत. आणखीही अनेक जण आहेत, तर चंपाषष्ठीमध्ये त्यांचा सत्कार होईलच. आणि यानंतर गणेशोत्सवातील कैलासवासी नयना राजाराम कोंडाळकर स्मरणार्थ पारितोषिक हे सुभाष शाक्यवार घोषित करतील. ओके. नयना राजाराम कोंडाळकर हा जो पारितोषिक आहे, मागच्या मुलांना एक सूचना आहे. मागची जी मुलं आहेत त्यांनी गप्पा मारायच्या नाही आहेत, नंतर गप्पा मारा. नयना राजाराम कोंडाळकर हा जो पारितोषिक आहे तो 1978ला सुरू झाला आपल्या व्यायामशाळेत. आणि नयनाचे वडील या व्यायामशाळेच्या खालच्या पुढच्या गल्लीत राहायचे ते लोक आणि एकदम सक्रिय सभासद होते. त्या मास्तरांनी म्हणजे व्यायामशाळेत वाहून घेतलेला आणि खगोलाचं खूप त्यांना ज्ञान होतं. नंतर ते अंबरनाथ ITIमध्ये मशिनिस्टचे टीचर होते आणि कालांतराने ते अंबरनाथलाच राहायला गेले. तर आपले काही मास्तर, हरेश्वर मास्तर, रमण मास्तर हे त्यांना आणि प्रदीप मास्तर हे त्यांना भेटायला गेले काही वेळा. आणि पुढे जाऊन त्यांचं निधन झालं. तर त्यांची एक मुलगी होती जी 1977 साली भांडूपमध्ये बसच्या खाली चिरडून तिचा मृत्यू झालेला, दुःखद मृत्यू. तर तिच्या स्मरणार्थ गणेशोत्सवामध्ये जे कलाकार काम करतात नाटक आणि नृत्यामध्ये, गायनामध्ये, तर त्यांच्यातला सर्वोत्कृष्ट कलाकाराला आपण पारितोषिक देतो. तर ती लहान होती, ती मुलगी 10-12 वर्षाची, तर तिच्या स्मरणार्थ हा पारितोषिक आहे. तर आता जी नवीन मुलं आली त्यांना कदाचित ही माहिती नसेल, त्यामुळे ही माहिती सांगितली. तर पहिलं पारितोषिक मी घोषित करतोय. नथुराम गोडसे बोलतोय. ही एकांकिका साकारलेली आणि नाच रे मोरा या गाण्यावर शाळकरी नृत्य केलेलं कल्पक भगवान कोळी यांना माझे काका कल्पक माझे भगवान कोळी. काका आता व्हिडिओ बनवतोय, फोटो काय करतो. पुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्री यांनी पुत्र नसावा ऐसा एकांकिकेत उत्कृष्ट अभिनय केलेला आणि मेलोडियस मेडले या डान्स स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला. नंतर कोळी नृत्यात त्या होत्या. असा चौफेर सहभागाबद्दल सौ पल्लवी सुधीन सुराय. पल्लवी सुधीन सुराय सध्या हजर नाही आहेत, त्यांच्या वतीने येते. धन्यवाद. त्यानंतर बोलणार सगळ्यांना शुभेच्छा द्या. बसतात शुभेच्छा द्या. आला व्हिडिओ आला अजूनपर्यंत अध्यक्ष बनवतोय. भाषण एक आपल्या समोर होईल. अध्यक्ष श्री सुभाष मोरेकर 2 शब्द बोलतील. 2 शब्द 10 शब्दांच्या बरोबर असतात, हे लक्षात ठेवा. जोरात बोलतो. 2 शब्द 10 शब्दाच्या बरोबर असतात. खेळाडू हे सध्या समारंभाप्रसंगी हजर राहिले मी कॅमेरा कुठून घेतला बे? हे ना. अरे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होणार आहे. मी साजरा करतो. गेले काही वर्ष मी 4 सबस्क्रायबर झाले झाले. तुझ्या अकाउंटचं नाव सांग, तुला सबस्क्राईब करतो. थँक्यू. बघ प्रोग्राम जो असतो तो आपण आजसाठी एवढंच गाईस.
जाम होते. माझी आई पण माझ्या डोकं खाते. नेक्स्ट पार्ट बनवू.